नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. जागतिक अर्थकारण, तंत्रज्ञान, शेअर बाजार, कमोडिटी मार्केट आणि रिअल इस्टेट या सगळ्या क्षेत्रांमध्ये आज प्रचंड हालचाल पाहायला मिळाली. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI मधील मोठी घोषणा, अमेरिकन बाजारातील घसरण, भारतीय शेअर बाजारातील पडझड, सोने चांदी दरातील उसळी आणि हॉलिवूडमधील बहुचर्चित विलिनीकरण या सर्व घडामोडींचा सखोल आढावा आपण आजच्या विशेष बुलेटिनमध्ये घेणार आहोत. तर सुरुवात करूया कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील मोठ्या बातमीने. अमेरिकेतील आघाडीची AI कंपनी अँथ्रोपिक हिने क्लाउड कोड आणि क्लाउड कोड सिक्युरिटी ही नवीन संसाधने सादर केली. AI क्षेत्रात आधीच मोठी स्पर्धा सुरू असताना या घोषणेमुळे तंत्रज्ञान उद्योगात मोठी खळबळ उडाली. अँथ्रोपिक ही कंपनी तिच्या क्लाउड या मोठ्या भाषा मॉडेलसाठी ओळखली जाते. हे मॉडेल संवाद साधणे, माहितीचे विश्लेषण करणे, लेखन करणे, संगणकीय कोड तयार करणे यासारखी कामं करतात. परंतु आता क्लाउड कोड या नव्या साधनामुळे AI आता थेट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या मुख्य प्रक्रियेत प्रवेश करत असल्याचं चित्र आहे. क्लाउड कोड हे साधन सॉफ्टवेअर कोड वाचू शकतं, त्यातील त्रुटी शोधू शकतं, सुधारणा सुचवू शकतं आणि काही वेळा संपूर्ण मॉड्यूल तयार करण्यास मदत करू शकतं. तर क्लाउड कोड सिक्युरिटी कोडमधील सुरक्षिततेच्या उणीवा ओळखून त्यावर उपाय सुचवतं. म्हणजेच विकास आणि सायबर सुरक्षा या दोन्ही क्षेत्रांमध्ये AIची थेट एंट्री झाली आहे. यामुळे IT सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली. जर AIच मोठ्या प्रमाणावर कोड लिहू लागले, चाचण्या करू लागले आणि सुरक्षिततेची तपासणी करू लागले तर पारंपरिक IT सेवांची गरज काय? हा प्रश्न आता उभा राहिला आहे. याच भीतीचा परिणाम जागतिक शेअर बाजारात दिसला. विशेषतः तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव हा वाढला. गुंतवणूकदाराने संभाव्य बदलांचा अंदाज घेत जोखीम कमी करण्याचा प्रयत्न केला. भारतातील IT कंपन्यांचे शेअर्स दबावाखाली दिसले, कारण भारत हा जागतिक IT सेवा उद्योगाचा मोठा पुरवठादार देश आहे. सॉफ्टवेअर विकास, देखभाल, BPO, सायबर सुरक्षा अशा सेवांमध्ये भारतीय कंपन्यांची मोठी उपस्थिती आहे. त्यामुळे AIमुळे या व्यवसाय मॉडेलवर परिणाम होईल का अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र तज्ज्ञांचे मत थोडे वेगळे आहे. AI अनेक प्रक्रिया वेगवान करू शकते, परंतु मोठ्या प्रकल्पांमध्ये मानवी नियोजन, व्यवसाय समज, ग्राहक संवाद आणि जटिल निर्णय प्रक्रिया आवश्यक असते. AI हे सहाय्यक साधन ठरू शकते, परंतु पूर्ण पर्याय नाही. इतिहास पाहता प्रत्येक तंत्रज्ञान क्रांतीच्या सुरुवातीला भीती आणि अस्थिरता निर्माण झाली आहे, पण दीर्घकालीन दृष्टीने त्यातून नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे AIमुळे IT उद्योग नष्ट होईल हे चित्र वास्तववादी नाही, उलट त्यातून कार्यपद्धतीत बदल आणि उच्च मूल्यांच्या सेवांमध्ये वाटचाल होण्याची शक्यता निर्माण होते. दरम्यान या घडामोडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरती देखील दिसून आला. 27 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला तर निफ्टी 50 देखील 350हून अधिक अंकांनी खाली आला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 81,300च्या खाली आला तर निफ्टी 25,200च्या खाली. बाजार उघडताच विक्रीचा जोर हा दिसून आला होता. या घसरणीमागे अनेक कारणे होती. अमेरिकन बाजारातील पडझड, विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रातील विक्री हा मोठा घटक ठरला. नॅस्डॅक कंपोजिट निर्देशांकात घसरण झाली. चिप निर्माता कंपनी NVIDIAच्या शेअर्समध्ये देखील घसरण पाहायला मिळाली. AIशी संबंधित कंपन्यांमध्ये देखील अस्थिरता निर्माण झाल्याने जागतिक गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्याचा मार्ग स्वीकारला. त्याचा परिणाम आशिया बाजारासह भारतीय बाजारांवर देखील दिसून आला. याशिवाय अमेरिकेकडून संभाव्य आयात शुल्क, भूराजकीय तणाव आणि इराण संदर्भातील अस्थिरता या कारणांमुळे भारतीय बाजारात अनिश्चितता वाढली. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारतासारख्या आयातदार देशांवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदार अधिक सावध झाले. भारतीय बाजारात बँकिंग, IT, वाहन, धातू आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअर्समध्ये 1 ते 3% घसरण नोंदवली गेली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री वाढली. आता लक्ष देऊया कमोडिटी मार्केटकडे. शेअर बाजारातील अस्थिरतेदरम्यान गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय शोधले. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सराफा बाजारात सोने आणि चांदी यांच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,60,450 ते 1,60,730 प्रति 10 ग्राम इतका होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,47,079 ते 1,47,336 रुपये प्रति 10 ग्राम पर्यंत पोहोचला. चांदीचा दर देखील 2,66,990 ते 2,68,230 प्रति किलो व्यवहार करत होता. याच्या आधीच्या दिवशी सोन्यात 1,300 आणि चांदीत 7,400ची घसरण पाहायला मिळाली. मात्र जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळला. MCXवर चांदीत सुमारे 8,000 प्रति किलोची उसळी पाहायला मिळाली. काही ठिकाणी हा दर 2,85,000 प्रति किलोच्या जवळपास पोहोचला.
आता पाहूया हॉलिवूडमधील मोठ्या विलिनीकरणाकडे. वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या विक्री प्रकरणी पॅरामाऊंट ग्लोबल आणि नेटफ्लिक्स यांच्यात स्पर्धा होती. नेटफ्लिक्सने सुरुवातीला सुमारे $27.75 प्रति शेअर्सची ऑफर दिली. मात्र पॅरामाऊंटने $31 प्रति शेअर्सची ऑफर देत कंपनी खरेदी करण्याची तयारी दर्शवली. संचालक मंडळाने पॅरामाऊंटची ऑफर स्वीकारली आणि नेटफ्लिक्सने देखील स्पर्धा वाढवली नाही. हा व्यवहार का महत्त्वाचा आहे? कारण हा केवळ स्टुडिओ खरेदीचा व्यवहार नाही, तर कंटेंट डेटा, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञान यांचा संगम आहे. वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीकडे HBO, CNN, डिस्कव्हरी नेटवर्क्स, मॅक्स यासारखी मोठी ब्रँड्स आहेत, तर पॅरामाऊंट ग्लोबलकडे CBS, MTV, निकोलोडियन आणि पॅरामाऊंट प्लस यासारखी मालमत्ता आहे. जर हा व्यवहार पूर्ण झाला तर जागतिक मीडिया क्षेत्रात प्रचंड मोठी क्रांती होऊ शकते. मोठ्या प्लॅटफॉर्मकडे अधिक कंटेंट, अधिक डेटा जाईल. यामुळे AI आधारित शिफारशी, प्रेक्षक विश्लेषण आणि जाहिरात मॉडेल अधिक मजबूत होऊ शकतं. यामध्ये टिकिंग फीची तरतूद देखील आहे, म्हणजेच व्यवहार विलंबित झाल्यास अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. नियामक मंजुरी, भागधारकांची संमती आणि स्पर्धा कायद्यांचे परीक्षण यासाठी काही महिने लागू शकतात. जर हा व्यवहार पूर्ण झाला तर स्ट्रीमिंग उद्योगातील स्पर्धेचा नवा अध्याय सुरू होईल. मोठ्या कंपन्या एकत्र येऊन खर्च कमी करतील, कंटेंट गुंतवणूक वाढवतील आणि तंत्रज्ञानात अधिक भांडवल घालतील. याचा परिणाम जागतिक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर देखील होऊ शकतो. आता शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी. भारतातील लक्झरी रिअल इस्टेटची वाढ. देशात गेल्या वर्षभरात सुमारे 33,000 नवीन मिलेनियर्स वाढलेत. देशाची एकूण वैयक्तिक संपत्ती $1.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचली आहे. उच्च उत्पन्न गटातील लोक आता केवळ शेअर बाजारावर अवलंबून न राहता स्थावर मालमत्ताकडे देखील वळत आहेत. विशेषतः 5 ते 10 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक घरांच्या किमतींमध्ये व्यवहार हे वाढले आहेत. मुंबई, दिल्ली, NCR, बेंगलुरू, हैदराबाद यामध्ये प्रीमियम प्रकल्पांची मागणी वाढत आहे. मर्यादित जमीन, वाढता बांधकाम खर्च आणि प्रीमियम लोकेशन यामुळे लक्झरी घरांची किंमत स्थिर किंवा वाढती राहते, असा विश्वास गुंतवणूकदारांचा आहे. NRI गुंतवणूकदारांचाही यात मोठा वाटा आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आणि भारतातील आर्थिक स्थैर्य यामुळे परदेशातील भारतीय मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. लक्झरी रिअल इस्टेट ही केवळ प्रतिष्ठेची बाब नाही, तर संपत्ती जतन करण्याचे साधन बनत आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर स्थावर मालमत्ता दीर्घकालीन मूल्य टिकवते. शिवाय भाडे उत्पन्न आणि भांडवली वाढ याचा दुहेरी फायदा देखील मिळू शकतो. अनेक कुटुंब आता मोठी जागा, आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि गोपनीयता यांना प्राधान्य देत आहे. एकूणच जग एका मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यावर उभे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, जागतिक राजकारण, गुंतवणूक प्रवाह आणि संपत्तीचे पुनर्वाटप या सगळ्या परस्परांशी संबंधित बातम्या आहेत. सध्याची अस्थिरता ही परिवर्तनाची सुरुवात असू शकते. गुंतवणूकदारांनी भावनिक निर्णय टाळून दीर्घकालीन दृष्टी ठेवणे आवश्यक आहे. आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण AI पासून शेअर बाजारापर्यंत, सोन्या चांदीपासून ते हॉलिवूड विलिनीकरणापर्यंत आणि लक्झरी रिअल इस्टेटपासून सर्व पैलू सखोल पाहिले. आजच्या घडामोडी आपल्याला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.